बऱ्याच वेळी आपण पाहतो की आपण खूप कष्ट करतो, पैसा कमावतो, पण तो पैसा घरात टिकतच नाही. महिना संपायच्या आतच विनाकारण खर्च होऊन जातो. हातचा मैल असल्यासारखा पैसा येतो आणि निघून जातो. अशी तुमची तक्रार आहे का? काळजी करू नका. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण पाहणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार घरातील तिजोरी कशी असावी, पाकिटात कोणत्या गोष्टी ठेवू नयेत आणि पैसा आकर्षित करण्यासाठी कोणते सोपे उपाय करावेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, आपल्या घरात पैसा कुठे ठेवतो याला वास्तुशास्त्रात खूप महत्त्व आहे. सर्वात आधी बोलूयात तिजोरी किंवा पैशाच्या कपाटाबद्दल. घरातील तिजोरी किंवा कपाट नेहमी अशा ठिकाणी ठेवा ज्याचा दरवाजा उघडताना तो उत्तर किंवा पूर्व दिशेला उघडेल. उत्तर दिशा ही कुबेर देवांची दिशा मानली जाते, त्यामुळे या दिशेला तिजोरीचा दरवाजा उघडल्यास धनाची आवक वाढते. कपाट किंवा तिजोरी कधीही दक्षिण दिशेला तोंड करून उघडेल अशी ठेवू नका. तसेच तिजोरी घराच्या वायव्य किंवा ईशान्य कोपऱ्यात ठेवणे टाळावे. यामुळे पैसा विनाकारण खर्च होतो आणि खेळता पैसा राहत नाही. त्याचबरोबर आपण जे पाकिट वापरतो म्हणजेच वॉलेट, या संदर्भात देखील काही महत्त्वाचे नियम आहेत. आपण जे पाकिट किंवा पर्स रोज वापरतो त्यामध्ये नकळत काही अशा गोष्टी ठेवतो ज्या नकारात्मकता आणतात. पाकिटात या 3 गोष्टी कधीही ठेवू नका. पहिली गोष्ट म्हणजे जुनी बिले आणि पावत्या. अनेकदा आपण पेट्रोलचे बिल, हॉटेलचे बिल किंवा इतर खरेदीच्या पावत्या पाकिटात जमा करून ठेवतो. वास्तुशास्त्रानुसार जुनी बिले म्हणजे झालेला खर्च दर्शवतात. यामुळे पाकिटात पैशांपेक्षा खर्चाचे प्रमाण वाढते. त्यामुळे निरुपयोगी बिले लगेच काढून टाका. दुसरी गोष्ट म्हणजे फाटलेल्या नोटा किंवा जुने फोटो. पाकिटात कधीही फाटलेल्या, डिंक लावलेल्या नोटा ठेवू नका. तसेच आपल्या पूर्वजांचे जे आता या जगात नाहीत त्यांचे फोटो पाकिटात ठेवणे टाळावे. त्यांच्याबद्दल आदर जरूर बाळगा, पण त्यांचे फोटो पाकिटात ठेवले जात नाहीत. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तीक्ष्ण वस्तू किंवा कर्जबाजारी कागदपत्रे. पाकिटात ब्लेड, कात्री, सुरी यांसारख्या तीक्ष्ण वस्तू किंवा कोणाकडून घेतलेल्या कर्जाचे कागदपत्रे, व्याजाच्या पावत्या ठेवू नका. यामुळे पैशांची आवक थांबते आणि गरिबी येते. यानंतर आपण पाहूया पैसा टिकवण्यासाठी काही सोपे उपाय. असा एक सोपा आणि प्रभावी उपाय जो तुम्हाला गुरुवारी किंवा शुक्रवारी करायचा आहे, ज्यामुळे धनलक्ष्मी प्रसन्न होईल. गुरुवारचा उपाय असा आहे की गुरुवारी विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता यांचे स्मरण करून तिजोरीमध्ये एक हळकुंड किंवा गोमती चक्र पिवळ्या कपड्यात बांधून ठेवावे. यामुळे घरामध्ये समृद्धी येते. शुक्रवारचा उपाय असा आहे की शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार आहे. या दिवशी तिजोरीमध्ये एक लाल रंगाचा छोटा कपडा अंथरून त्यावर 5 किंवा 11 पांढऱ्या कवड्या ठेवाव्यात. कवड्या लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहेत. हा उपाय केल्याने तिजोरी कधीही रिकामी राहत नाही आणि पैसा आकर्षित होतो. वास्तुशास्त्रात एक महत्त्वाचा नियम सांगितला जातो. तिजोरी कधीही पूर्णपणे रिकामी ठेवू नका. त्यात नेहमी काही ना काही पैसे किंवा एखादे चांदीचे नाणे नक्की असू द्या. तर मंडळी, ही होती तिजोरी आणि पाकिटाशी जोडलेले काही सोपे आणि अत्यंत महत्त्वाचे नियम. आजच तुमच्या घरातील तिजोरीची दिशा तपासा आणि पाकिटातील नको असलेल्या गोष्टी बाहेर काढा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच छान माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत. धन्यवाद.